काही गेलं, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिक जेलमध्ये जात होते, आमदाराला निधी मिळत नव्हता. आणि हे सगळं जे आहे, या सगळं जे पाहिलं आपण, आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि आज मला अभिमान आहे की लोकसभेमध्ये त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्ती, त्यांच्यापेक्षा वोट शेअर आमचा जास्ती. त्यांनी 13 लढलो, आम्ही समोर समोर फाईट केले, आम्ही जास्ती जागा जिंकलो. हे लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि म्हणून राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे, ते अगदी बरोबर आहे. स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे. अरे किती लोक येत आहेत आज आमच्याकडे, 50 आमदार, 13 खासदार, शेकडो हजारो सरपंच, ग्रामपंचायत सरपंच, लोकप्रतिनिधी, लाखो शिवसैनिक. हे सगळे गद्दार आहेत, हे सगळा कचरा आहे. जे गेला तो कचरा, आता राहील काय मग? एवढा कचरा राहील? अरे एक कालच्या सभेमध्ये संजय राऊत वस्त्र घालून येणारा जोकर असं योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख केला. हा तमाम साधू संतांचा अपमान आहे. खरं म्हणजे बाळासाहेब पण भगवी वस्त्र घालायचे, भगवे कपडे घालायचे. आणि म्हणून ज्यांनी साधू संतांचा अपमान केला आहे, ते कुठलेही कोणी असू दे, त्यांचा अपमान यांना महागात पडेल. आणि या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल. सगळ्यात मोठा जोकर कोण आहे महाराष्ट्रामध्ये? सगळ्यात मोठा काय भोंग्या भूत का सोंग्या भूत कोण आहे? तुम्हाला महायुती म्हणून तुम्हाला विश्वास आहे की तुमचं सरकार परत येणार? भाजपाने 148 जागा 100% आणि तुम्ही त्याच्या हालोहात तुम्ही आहात. भाजपाने 100% नारा दिलेला आहे. तर याकडे तुम्ही कसं बघताय? महायुतीचं सरकार येणार. आमच्या किती आल्या, भाजपच्या किती आल्या, राष्ट्रवादी अजितदादाच्या किती आल्या, यापेक्षा महायुतीच्या किती आल्या, हा फोकस आम्ही केलेला आहे. महायुती पूर्ण बहुमतात येणार, या राज्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हे तुम्हाला 23 तारखेला दिसेल. प्रकल्प कोण बॅकफुटला गेलंय? काय झालंय? तुम्ही सगळे आखाडे बांधता. अरे बाबा, अरे काय अर्थ घ्यायचा? का वाकडा घेताय? सरळ घ्या ना. अरे बाबा, जर मोदीजी म्हणाले एक आहे तो सेफ आहे, का एक होऊ नये? एक होऊन मतदान करू नये? तुम्ही निवडणूक आयोग म्हणतो मतदान करा, पर्सेंटेज वाढवा, सगळं वाढवा. मग काय झालं? एक होऊन मतदान करा. या राज्याला, या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपली एकजूट पाहिजे. आता आपल्याच राज्यातले नेते काँग्रेसचे विदेशात जाऊन आपल्या